हे मित्रांनो, जे माझे धम्मबंधू आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपल्या घरातील आपल्या आईला व पत्नीला धम्माची आवड असते, परंतु त्यांच्याकडे फोन नसतो. अशा माझ्या माता भगिनींना आपण दररोज हा ग्रंथ वाचनाचा व्हिडिओ ओपन करून द्यावा, ही नम्र विनंती. ज्यांना धम्माची आवड आहे पण वाचता येत नाही, किंवा वाचता येतं पण ज्यांच्याकडे वेळ नाही, किंवा ज्यांच्याकडे वेळही आहे आणि ज्यांना वाचता पण येतं परंतु वाचनाचा कंटाळा येतो, अशांकरता मी हे चॅनल सुरू केलेले आहे. तरी आपण सर्वांनी घरी राहून आपली कामं करता करता किंवा ध्यान साधनेसारखं बसून व डोळे मिटून शांतपणे दररोज सदर ग्रंथाचे श्रवण करावे, ही विनंती. सदर वाचन जर आपणास आवडत असेल आणि आपण बाबांची खरी लेकरं असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब तसेच शेअर करण्यास विसरू नये. तसेच बेल आयकॉन दाबण्याससुद्धा विसरू नये. संपूर्ण विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा संदेश देणारे सिंह शाक्य मुनी, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता महामाया, माता यशोधरा यासह संपूर्ण महामानवांना त्रिवार अभिवादन करते. मी विशाखा सावंग. मी माझ्या अरुणोदय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे संपूर्ण पठण व विश्लेषण करीत आहे. तरी सर्व धम्मप्रेमी, ज्ञानपिपासू, विचारवंत, उपासक, उपासिका व सर्व बंधू भगिनी यांनी समस्त मानवजातीला कल्याण दाखवणाऱ्या सदर ग्रंथाचे आपापल्या घरी सुरक्षित राहूनच श्रवण करावे, ही विनंती. कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं पाठ 2, पुनर्जन्म कशाचा. यामध्ये आपण बघितलं होतं की भगवान बुद्ध पुनर्जन्म मानतात का, तर याचं उत्तर आहे हो. परंतु पुनर्जन्म कशाचा ते आत्मा तर मानत नव्हते. मग ते सांगतात की आपल्यामध्ये 4 भौतिक घटक आहेत. त्या 4 भौतिक घटक जे आहेत पृथ्वी, अग्नी, जल आणि वायू, हे जे 4 घटक आहेत, हे 4 घटक आपल्या शरीराबरोबर मृत्यू पावत नाही, तर ते घटक पदार्थ आकाशामध्ये जे समान सामूहिक रूपाने आहेत ते पदार्थ त्यामध्ये मिसळून जातात आणि या 4 घटकांचे आकाशात तरंगणाऱ्या व तेथे विद्यमान होणाऱ्या अशा या महाभूतांचे पुनर्मिलन होते आणि तेव्हा एक नवीन जन्म घडतो किंवा नवीन जन्म होत असतो. पुनर्जन्माचा भगवान बुद्धांना जो अर्थ अभिप्रेत होता तो हा असा होता. महाकुठीत यांना दिलेल्या एका उत्तरामध्ये सारिपुत्ताने सांगितलेलं आहे की ध्यानाच्या पहिल्या अवस्थेमध्ये ज्या 5 गोष्टी आहेत त्या 5 गोष्टी म्हणजे विषय वासना, दुर्बुद्धी, आळस, चिंता आणि शंका ह्या माणसापासून अलिप्त केल्या जातात, दूर केल्या जातात आणि निरीक्षण, चिंतन, उत्साह आणि चित्ताची एकाग्रता ह्या आत्मसात केल्या जातात. डोळे, कान, नाक, जिव्हा आणि स्पर्श ही पंचेंद्रिय जी आहेत त्यांचे अंतिम आधार कोणते, या पंचेंद्रियाची विषय आणि त्यांची क्षेत्र कोणती आहेत, यावर सारिपुत्ताने उत्तर दिलं होतं की त्याचा क्षेत्र आहे मन आणि त्याचा उपभोक्ता आहे मन. ही पंचेंद्रिय कशावर अवलंबून आहे, तर चेतनेवर अवलंबून आहे. चेतना कशावर अवलंबून आहे, तर उष्णतेवर अवलंबून आहे. आणि उष्णता कशावर अवलंबून असते, तर ती पुन्हा चेतनेवर अवलंबून असते. ज्याप्रमाणे आपण दिवा जळतो किंवा दिवा प्रकाशतो असे म्हणतो, त्यावेळेस दिवा म्हणजे जे आपला तेल आहे, तेल आपल्याला दिव्यातच ओतावं लागतं. म्हणजे त्या तेलासाठी कोणता तरी घटक आवश्यक असतो, त्यात टाकण्यासाठी ते भांडं आवश्यक असतं आणि वातसुद्धा तेवढीच आवश्यक असते. म्हणजे चेतना माणसामध्ये जे असते
ती उष्णता आणि जाणीव ह्या 3 गोष्टी ह्या एकमेकांवर अवलंबून आहे. म्हणजे 3 गोष्टी एकत्र आल्याशिवाय जसा दिवा जळत नाही, म्हणजे तेलासाठी आवश्यक असं भांडं लागतंच, तेव्हाच आपण त्यामध्ये तेल ओतू शकतो. नंतर वातेशिवाय दिवा जळत नाही, दिवा प्रकाशत नाही आणि तेलाशिवाय तर तो जळू शकत नाही. वात जर आपण केली आणि भांडं तसंच ठेवलं आणि त्यामध्ये तेलच जर नसलं तर ती वात जळून जाईल. याचप्रमाणे आपल्या शरीराचे, आपल्या चेतनेचे आहे. चेतना, उष्णता आणि विज्ञान या 3 गोष्टीवर आपलं शरीर, आपलं चैतन्य, आपण जीवित आहोत हे घोषित केल्या जाते किंवा जीवित आहोत हे मानल्या जाते. ह्या जर गोष्टी निघून गेल्या, चेतना माणसामधून निघून जर गेली, चेतना, उष्णता म्हणजेच ऊर्जा माणसामधून निघून जर गेली तर तो मनुष्य मृत पावतो असे आपण म्हणतो. नंतर आपण बघितलं होतं पुनर्जन्म कोणाचा. तर पुनर्जन्म हा जर नवा देह वेगवेगळ्या मृत आणि मनुष्याच्या वेगवेगळ्या भौतिक अशा अंशांच्या मिश्रणांनी बनत असला तर तो पुनर्जन्म एकाच व्यक्तीचा आहे असे आपण म्हणू शकत नाही. भिकुनी खेमा हिने राजा प्रसेनजिताला चांगल्या प्रकारे समजून सांगितलं होतं. तिने त्यांना वेगवेगळ्या प्रश्न विचारून त्यांना समजावून सांगितलं होतं की तथागतांनी स्पष्ट केलेले नाही की मृत्यूनंतर तथागताचे अस्तित्व राहते का. नंतर तिने वेगवेगळे प्रश्न विचारले की त्या महाराजांना ती प्रश्न विचारते की आपल्याजवळ असा कोणीतरी गणिततज्ञ आहे का की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी, हजारांनी आणि लक्षांनी किंवा करोडांनी गणती करू शकेल. कारण समुद्र जसा खोल, अमर्याद आणि अगाध आहेत तसेच तथागतांचं अस्तित्वसुद्धा अगाध आणि अमर्याद आहे. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत कर्म. 1. बौद्ध आणि ब्राह्मणी कर्मसिद्धांत समान आहेत का. बौद्ध धम्मात कर्म सिद्धांता इतका इतर कोणत्याही सिद्धांताने गोंधळ निर्माण केलेला नाही. बौद्ध धम्मात कर्माचे स्थान कोणते आणि त्याचा विशेष अर्थ काय आहे हे अगोदरच सांगितलेले आहे. अज्ञ हिंदू न समजल्यामुळे केवळ शब्द साम्यावरूनच असे म्हणतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म किंवा हिंदू धर्म हे एकच आहेत, ते वेगवेगळे नाहीत. जे अज्ञानी लोक आहेत ते शब्द साम्यामुळे म्हणतात की बौद्ध धर्म आणि ब्राह्मणी धर्म किंवा हिंदू धर्म हे एकच आहेत. विद्वान आणि सनातनी ब्राह्मणही असेच म्हणतात, परंतु त्यांचा हेतू हा अज्ञ बहुन जन समाजाची बुद्धी पुरस्पर गैरसमजूत करणे हा असतो. सुशिक्षित ब्राह्मणांना चांगलेच माहीत आहे की भगवान बुद्धाचा कर्मसिद्धांत ब्राह्मणी कर्मसिद्धांतापेक्षा वेगळा आहे, भिन्न आहे. तरीही ते जाणून बुजून समाजामध्ये गैरसमजूत पसरवतात. समाजामध्ये बहुजन समाजाची बुद्धी पुरस्पर गैरसमजूत करतात. बौद्ध धर्म तोच आहे जो ब्राह्मणी धर्म किंवा हिंदू धर्म आहे. त्यांच्या द्वेषबुद्धीने चालवलेल्या या अपप्रचाराला 2 धर्मातील कर्मसिद्धांताविषयक समान परिभाषेने सहाय्य होते.
म्हणून वस्तुस्थिती काय आहे याचे सूक्ष्मपणे पूर्णपणे परीक्षण करणे आवश्यक ठरते. शब्दाचे कितीही साम्य असले तरी भगवान बुद्धांच्या कर्मसिद्धांताचा अभिप्राय हा ब्राह्मणी कर्मसिद्धांताच्या किंवा हिंदू कर्मसिद्धांताच्या अभिप्रायापेक्षा निश्चितच वेगळा आहे. या दोन्ही सिद्धांतात आधारभूत तत्त्वे ही इतकी अधिक वेगवेगळी भिन्न आहेत की त्यापासून निष्पन्न होणारा निष्कर्ष परिणाम समान असणे शक्यच असू शकत नाही. दोन्हींचे परिणाम हे भिन्न व्हायलाच पाहिजे. हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्त्वे खालीलप्रमाणे आहेत. हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे. उलट पक्षी बौद्ध धर्म आत्म्याचे अस्तित्व मानत नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही. ब्राह्मणी कर्मसिद्धांत हा वंशानुगत आहे. तो एका जन्मापासून दुसऱ्या जन्मापर्यंत सुरूच असतो. याचे कारण आत्म्याचे संसरण चालूच राहते असे त्यांचे म्हणणे आहे. तो मागील जन्मी आपण काय केलं आणि पुढील जन्मी आपण काय असणार आहोत हे आत्म्याच्या संसरणावरून ते चालू राहते, म्हणजे ते वंशानुगत आहे. बौद्ध धर्मामध्ये कर्माचा हा सिद्धांत असल्याचे सत्य नाही. ते यामुळे की आत्मा बौद्ध धर्मात मानला गेलेला नाही. आत्म्याच्या अस्तित्वात भगवान बुद्धांनी नाकारलेले आहे. कर्माचा हिंदू सिद्धांत देहाव्यतिरिक्त वेगळ्या आत्म्याला अस्तित्व असल्याचे मानतो. देह मृत झाला तरी त्याच्यासोबत आत्मा मरत नाही. आत्मा देहातून उडून जातो. कर्माच्या बौद्ध सिद्धांताप्रमाणे आत्मा मरत नाही ही गोष्ट खरी नाही. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणूस जेव्हा एखादे कर्म करतो तर त्या कर्माचे 2 परिणाम होतात. पहिला परिणाम म्हणजे तो कर्म त्या कर्त्याला प्रभावित करते आणि दुसरा परिणाम असा की ते कर्म आत्म्याला सुद्धा प्रभावित करते. माणूस जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो, त्याच्यावर प्रभाव पडतो. जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याचे शरीर सोडून देऊन जातो, पडून जातो, त्यावेळी कर्माचे मनुष्याच्या आत्म्यावर अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळेच त्याचा पुढील जन्म, पुढील स्थिती कोणती आहे, कशी होणार आहे याचा निर्णय होतो. हिंदूंचा हा आत्मावादाचा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध अनात्मवादाच्या सिद्धांताशी पूर्णपणे विसंगत आहे, पूर्णपणे विरोधी आहे. वरील कारणास्तव कर्माचा बौद्ध सिद्धांत आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे एकच नाहीत आणि ते एक असूच शकत नाही. म्हणून
कर्माचा बौद्ध सिद्धांत आणि कर्माचा ब्राह्मणी सिद्धांत हे दोन्ही एकच आहेत हे असे सांगणे केवळ मूर्खपणाचे ठरेल. जास्तीत जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून आपण सावध राहावे. पाठ 2. गतजन्माच्या कर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे भगवान बुद्ध मानित होते का? मागील जन्माचे जे काही आपण कर्म केलेले असतील ते पुढील येणाऱ्या जन्मावर त्याचा परिणाम होतो का? भगवान बुद्धांनी कर्माच्या सिद्धांताचे प्रतिपादन केले. सर्वप्रथम त्यांनी सांगितले, जसे पेराल तसेच उगवेल. जे आपण जमिनीमध्ये पेरेल, मका, उडीद किंवा ज्वारी, बाजरी, जे आपण धान पेराल तेच उगवेल. ज्वारीच्या दाण्याला मक्याचे कणूस येणार नाही. त्यांनी कर्मसिद्धांतावर एवढा भर दिलेला आहे की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताला दृढपणे मानल्याशिवाय नैतिक सुव्यवस्था ही समाजामध्ये टिकूच शकत नाही. भगवान बुद्धाच्या कर्मसिद्धांताचा हा संबंध फक्त कर्माशीच होता आणि तो देखील वर्तमान जीवनापुरताच मर्यादित होता. तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे, हिंदू कर्मसिद्धांत आहे आणि त्याच्यानुसार कर्माचा अर्थ आहे त्या सिद्धांताप्रमाणे पूर्वजन्मीच्या कर्माचा या जन्मी अंतर्भाव होतो, परिणाम होतो. जर माणूस गरीब कुळात जन्मास आला तर या हिंदू सिद्धांताप्रमाणे तो त्याच्या पूर्वजन्माच्या वाईट कर्माचा परिणाम होय. जर माणूस श्रीमंतांच्या घरात उच्च कुळात जन्माला आला असेल तर त्याचे कारण त्याचे पूर्वजन्मीचे सत्कर्म आहे असे म्हणतात. जन्मतः माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण, म्हणजे तो जन्मतःच अपंग असला तर त्याचेही कारण गतजन्मीचे त्याचे काही दुष्कर्म असावे असे म्हणतात. हा अत्यंत दृष्ट सिद्धांत आहे. भगवान बुद्धाच्या मतानुसार जो हिंदूंनी सांगितलेला आहे, ब्राह्मणी धर्मात सांगितलेला आहे, हा अत्यंत दृष्ट सिद्धांत आहे. कारण कर्माचा अर्थ लावला तर माणसाच्या प्रयासासाठी काहीच स्थान उरणार नाही. सर्व काही मागील जन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल. हा विस्तृत कर्मसिद्धांत देखील भगवान बुद्धांच्या माथी मारण्यात येतो. परंतु भगवान बुद्ध खरोखरच असा हा सिद्धांत मानित होते का? ह्या विस्तृत कर्मसिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यतः सांगितला जातो त्यापेक्षा थोड्या वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल. गत कर्म हे माणसासमवेत जाते, त्याचे संसरण होते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते, म्हणजे वंश परंपरेने प्राप्त होते असे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे, अधिक सोयीस्कर आहे. भाषेच्या ह्या परिवर्तनामुळे वंशिकतेने च्या
नियमावर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते. असे केल्याने या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही. भाषेच्या या परिवर्तनामुळे जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते, तोच सिद्धांत आता या निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे. आणि त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही. पहिला प्रश्न असा आहे की गतजन्माच्या कर्माचा वारसा कसा लाभतो, त्याची प्रक्रिया कशी होते. दुसरा प्रश्न असा आहे की वंशिकतेचा जो क्रम असतो त्या दृष्टीने पूर्वजन्माच्या त्या कर्माचे स्वरूप कसे असते. तो वंशानुगत माता पितरांपासून प्राप्त होणारा एखादा गुण असतो की नंतर त्याने स्वतः संपादलेला एखादा गुण असतो. वंशानुगत क्रमाच्या हिशोबाप्रमाणे आपल्या माता पितरांपासून आपल्याला काय प्राप्त होते. भौतिक शास्त्रानुसार विचार जर आपण केल्यास जेव्हा वीर्यजंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्यांच्या जीवनाला प्रारंभ होतो. प्राण्यांची उत्पत्ती तेव्हाच होते जेव्हा वीर्यजंतूंचा अंड्याशी संयोग होतो. प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम हा मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचा वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांच्या युतीने संयोगाने होत असतो. ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष भगवान बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पितरांमुळेच होते असे भगवान बुद्धांनी सांगितले होते. त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकूट पर्वतावर वास करीत होते. तेव्हा तो एक यक्ष त्यांच्याजवळ आला आणि त्याने त्यांना येणेप्रमाणे संबोधित केले. भगवान म्हणतात, शारीरिक आकार म्हणजे रूप म्हणजे जीव नव्हे. मग जीव सशरीर कसा असतो, कसा होतो. जीवाला ह्या अस्थी, हे जठर इत्यादी कोठून मिळतात. आईच्या गर्भाशयात हा जीव कुठे आणि कसा लटकलेला असतो. त्याला भगवान बुद्धांनी उत्तर दिले. सर्वप्रथम कलल तयार होतो, नंतर अर्बुद तयार होते आणि त्यापासून पेशी तयार होतात आणि पेशीपासून घन तयार होतो आणि तो वृद्धिंगत पावत राहतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊ लागतात आणि माता जे काही अन्न, जे काही पेय घेते त्यावरच आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते. हिंदू सिद्धांत मात्र यापासून सर्वतः वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर हे वंशानुगत माता पित्यांपासून
प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून प्रवेश करतो, अर्थात कोठून, ही गोष्ट या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेली नाही. आता दुसरा प्रश्न असा आहे की पूर्वजन्माच्या त्या कर्माचे आपले स्वरूप कसे असते? तो वंशानुगत क्रमानुसार प्राप्त असा गुणविशेष असतो की स्वतः संपादलेला गुणविशेष असतो? जोवर या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही तोवर वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताचे परीक्षण होऊ शकत नाही. परंतु जर आपण असे मानले की या प्रश्नाचे इकडून तिकडून काहीतरी उत्तर मिळेलच, तरी भौतिकशास्त्राच्या सहाय्याने हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे याचा निर्णय कसा करू शकू? भौतिकशास्त्रानुसार मुलामध्ये वंशपरंपरेने आईबापाचे गुणविशेष उतरतात. हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आईबाबापासून देहापलीकडे काहीच मिळत नाही. कर्माच्या हिंदू सिद्धांताप्रमाणे बालकाचे मागील कर्म हे त्याने आपल्या जन्माबरोबर पूर्वजन्मी स्वतः केलेले कर्म असते आणि ते स्वतः आपल्यासाठी आणून त्याने स्वतःच प्राप्त केलेले असते. आईबाप बालकाला काहीही देत नाहीत. सर्व काही बालक आपल्याबरोबर स्वतःच घेऊन येते. अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस न पटणारा मूर्खपणाचा असा आहे. वर सांगितल्याप्रमाणे भगवान बुद्ध असल्या बुद्धिविसंगत आणि मूर्खपणाच्या सिद्धांतावर विश्वास ठेवीत नव्हते. या विषयाची चर्चा करताना की मनुष्य आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो का, त्या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले होते. स्थविर नागसेन म्हणाले, जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो आणि जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होत नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन, एक उदाहरण देऊन आपले म्हणणे आपण अधिक स्पष्ट कराल का? महाराजा, उदाहरणादाखल असे समजा, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे आंबे चोरतो, तर चोरणारा शिक्षापात्र ठरतो का? होय, परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते तर त्याने चोरलेले नाही. मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्यातूनच उत्पन्न झालेले होते. त्याचप्रमाणे हे महाराजा, हे नामरूप चांगले किंवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्माला येते आणि म्हणून पहिले नामरूप आपल्या कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. पित्याने केलेल्या कर्मामुळे पुत्र जन्मास येतो, तसेच पित्याने एखादी धनसंपन्न असं
संपत्ती मिळवून ठेवलेली असेल तर तो वारसा त्याच्या मुलाला मिळतो. मुलगा कितीही आळसी असला तरी मागे जेव्हा राजे महाराजांचे राज्य होते त्या काळामध्ये मुलगा कितीही वाईट असला, कितीही आळशी असला, राजाच्या गादीवर बसण्याच्या लायकीचा नसला तरीही वंश परंपरेने त्याला ती राजगादी, तो एका राजाचा पुत्र आहे म्हणून मिळत होती. तसेच आजही जे धनसंपन्न लोक आहेत त्याच्या घरात जर एखादा मुलगा जन्माला आला तर त्याला ती धनसंपत्ती आपोआप मिळते. त्याला काहीही करावं लागत नाही, कारण त्याच्या पित्याने ते कर्म केलेले असतात. वा, छान भंते नागसेन. मग राजा मिलिंद पुढे म्हणाला, भंते नागसेन, जेव्हा एका नामरूपाद्वारे कर्म केले जाते तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? महाराज, ती कर्मे सावलीप्रमाणे त्याचा पिच्छा पुरवीत राहतात. पण मग ही कर्म इथे आहेत किंवा तेथे आहेत असे म्हणून कोणाला ती कर्म दाखवता येतात का? नाही, ती दाखवता येत नाही. उदाहरण देऊन आपण अधिक स्पष्ट कराल का? राजन, वृक्षाला जी फळे अद्याप या वयाची आहेत ती तुम्हाला दाखवता येतील का? ती फळे येथे आहेत किंवा ती फळे तेथे आहेत? निसंशय दाखवता येणार नाही भंते. त्याचप्रमाणे हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृत कर्म दाखवता येत नाही. म्हणजे कृत कर्माचे परिणाम जोपर्यंत आपल्याला समोर दिसत नाही तोपर्यंत ती कृत कर्म दाखवता येत नाही. वा, छान भंते नागसेन. 3. गत जन्माच्या कर्माचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे भगवान बुद्ध मानित होते का? अशा रीतीने भगवान बुद्धांचा कर्म सिद्धांत भौतिक शास्त्रास विसंगत नाही. पूर्वजन्मीच्या कर्माचे संसरण होऊन ते वारसा म्हणून भावी जन्मास प्राप्त होते यावर भगवान बुद्ध विश्वास ठेवीत नव्हते. जेव्हा ते असे मानित होते की जन्म हा माता पितरांपासून मिळतो आणि बालकामध्ये जे काही गुण आणि दोष असतात ते वंशानुक्रमानुसार त्याच्या आईबापाकडूनच प्राप्त होतात, तर ते कर्माच्या संसरणावर म्हणजे बालक ते स्वतःच वारसा घेऊन येते यावर ते कसा बरे विश्वास ठेवणार? जरी त्यांच्या विश्वासासंबंधीचे हे अनुमान स्वीकारले नाही तरी या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सुत्तात आपल्याला आढळतो. ते सुत्त म्हणजे चुल्ल दुःख खंद सुत्त होय. या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन धर्मीय यांचा संवाद झालेला आहे. हाच भाग आपण पुढील भागात बघणार आहोत. आजचे प्रश्न. बौद्ध धर्मामध्ये कर्माचे
कर्माला कोणते स्थान दिलेले आहे? आणि हिंदू धर्मामध्ये कर्माला कोणते स्थान दिलेले आहे? ब्राह्मणी धर्मानुसार कर्मसिद्धांत हा कशानुसार चालतो? कशावर आधारलेला आहे? भगवान बुद्धांनी कर्मसिद्धांत हा कशावर आधारलेला आहे असे सांगितले? आईच्या गर्भाशयात आपल्या मुलाला काय काय मिळते? आणि आपल्या माता पितांपासून बुद्धाने सांगितल्याप्रमाणे आपल्या माता पितापासून आपल्या मुलाला काय मिळत असते? भंते नागसेन यांनी कोणकोणती उदाहरण देऊन कर्माचे फळ सांगितलेले आहे? कर्माचे फळ कसे मिळते हे सांगितलेले आहे. नाम रूपाद्वारे कर्म केले जाते तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? वृक्षाला जी फळे अद्याप यावयाची आहेत ती दाखवता येतात का? आजचे प्रश्न एवढेच. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.